भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर आणि आता या सेगमेंटमध्ये आपण नेहमीप्रमाणे ज्या लोकांनी मेल केलेले आहेत त्या सगळ्या लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहोत। सुरुवात करतोय आपण सातारा वाईवरनं एक आपल्याला मेल आलाय शेखर गायकवाड। शेखर गायकवाड म्हणतात की माझी नोकरी टिकत नाहीये तर मी नेमकं काय करू। त्यांनी ही कुंडली दिली तर तुम्ही या कुंडलीवरनं सांगा। यांची जी रास आहे ती कन्या रास आहे आणि नोकरीचं जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांच्या कर्मस्थान, षष्टम स्थान आणि भाग्यस्थान याचा विचार जास्त करतो। तर ह्यांचं लग्न जे आहे ते कर्क लग्न आहे आणि कर्मस्थानाचा म्हणजे दशम स्थानाचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ त्यांच्या धनस्थानात सूर्यासोबत आणि केतूसोबत बसलेला आहे। त्यामुळं काय होतं आणि शनी हा त्यांच्या षष्टम स्थानामध्ये आहे। त्यामुळं बरेचदा ह्यांना अपेक्षित मनाप्रमाणे असे जॉबची संधी मिळत नाहीत आणि जिथे ह्यांना इच्छा असते जायची तिथे त्यांना बोलवलं जात नाही। तर त्यासाठी मला वाटतं ह्यांनी जर कर्मस्थानाचा स्वामी जो मंगळ आहे त्या मंगळाची उपासना म्हणजे थोडक्यात त्यांनी पवळा रत्न धारण केलं आणि त्यासोबत पुष्कराज रत्न धारण केलं तर निश्चित त्यांच्या जॉबचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागेल। ओके, आपल्याला पुढचा जो मेल आलाय तो सिद्धराम पाटील यांचा। सोलापूरवरनं सिद्धराम विचारतायत की त्यांचे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत, एक म्हणजे करिअर आणि एक म्हणजे लग्न। त्यांना मनाप्रमाणे जॉब मिळालेला नाहीये, त्यांनी त्यांची कुंडली दिलेली आहे आणि कुंडलीवरनं तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का तर प्लीज करा, मी खूप चिंतित आहे असं त्यांनी म्हटलंय। एकतर त्यांची वृश्चिक रास आहे आणि सध्या वृश्चिक राशीला शनीची 7.5 चालू आहे आणि त्यासोबतच त्यांचा जो चंद्र बसलेला आहे तो अष्टमात आहे बसलेला। म्हणजे वृश्चिक रास त्यांचं अष्टमाची रास जी आहे ती वृश्चिक आहे। आणि दुसरी गोष्ट काय की राहू आणि केतू केंद्रामध्ये आहेत। राहू चतुर्थ स्थानात आहे, केतू कर्मस्थानात आहे। बरेचदा अशी संधी येते त्यांना हातातोंडाशी येते आणि लांब जाते, त्यामुळं बरेचदा त्यांचा डिसमूड होतो की त्यांना अपेक्षित यश मिळत नाही। तर त्यांनी जर नीलम आणि पाचू हे रत्न धारण केलं तर निश्चित त्यांना जॉबचं काम होईल। त्यासोबतच मी आधी सांगितलं त्याप्रमाणे ते सर्व कार्यसिद्धी जो मंत्र आहे काम कामा प्रदा कांता कामपालस तथाहरी आनंदो माधवश्चैव कामसिद्ध हे जपेत, या मंत्राचा त्यांनी रोज 31 वेळेस जप करावा आणि गणपतीचं रोज दर्शन घेतलं आणि त्याला लाल फुल आणि दुर्वा वाहिला तर निश्चित ह्यांचं कार्यसिद्धी होऊन जाईल। बरं, पुढचा जो आहे मेल तो अकोल्यावरनं आलाय। तो राज लोडाम म्हणून आहे। ते विचारतात की माझी नोकरी खूप चांगली आहे पण तरी सुद्धा माझं लग्न नाही ठरत आहे। त्यांनी पण त्यांची कुंडली पाठवली आणि काय करू शकतो मी, नोकरी चांगली असताना सुद्धा कसं काय लग्न नाही ठरत। हां, ह्यांचं एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ह्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य कर्मस्थानात आहे, बुध कर्मस्थानात आहे, चंद्र कर्मस्थानात आहे, म्हणजे जॉब तर छान असणारच ह्यांचा, त्यात काही वाद नाही। पण ह्यांच्या सप्तम स्थान म्हणजे लाईफ पार्टनरचे जे स्थान आहे त्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र भाग्यात जरी असला तरी त्या ठिकाणी मंगळ विराजमान आहे आणि त्यामुळे ह्यांची कुंडली मंगळिक आहे। आणि मंगळिक कुंडली असल्यामुळे काय होतं की विवाहाला विलंब होतो किंवा मनासारखे ठिकाण येत नाहीत आणि सुरुवातीला ह्यांनी सुद्धा बरेच असे टाळले असतील, त्यामुळं हा वेळ लागतो। तर त्याने विवाहासाठी मला वाटतं की सप्तमाचा जे स्वामी आहे शुक्र त्याची रत्न जी हिरा आहे ती रत्न धारण करावे आणि त्यासोबत त्यांनी जे नीलम हे जर रत्न धारण केले तर निश्चित त्यांचे विवाहाचे कार्य संपन्न होईल। आणि तसंही त्यांचे विवाहाचे योग मला वाटतं त्यांची सिंहरास आहे आणि सिंहराशी असल्यामुळे सध्या ग्रहमान त्यांचे जरी राहू आणि शनीची युती असली त्यांच्या चतुर्थामध्ये तरी त्यांचे विवाहाचे योग ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे। त्यांनी लवकरात लवकर हे उपाय केले तर निश्चितच तेव्हा ते लग्न होऊन जाईल। की पुढचा जो मेल आलाय तो कोरेगाव साताऱ्यावरनं आलाय प्रतिभा शिंदे यांचा। प्रतिभा विचारतात की माझ्या घरात प्रचंड वादविवाद होतात आणि आर्थिक अडचणी सुद्धा आहेत तर त्याच्यावरती मात करण्यासाठी मी काय करू शकते। ही तिची कुंडली आहे। तर एक ह्यांची शनी आणि चंद्राची युती अष्टमात आहे। कुटुंबस्थानाचा स्वामी बुध सूर्यासोबत बसलेला आहे, अष्टांगत आहे। त्यामुळे काय होतं की कौटुंबिक सुख ज्याला म्हणतो आपण ते मिळत नाहीत। घरामध्ये कोणत्याही कारणामुळे वादविवाद किंवा त्याला आपण काय म्हणतो की कलह निर्माण होतो, अशांतता जास्त असते। तर चतुर्थ स्थानाचा स्वामी जो आहे त्यांचा बुध आहे, कन्या रास आहे त्या ठिकाणी आणि ह्यांचं लग्न जे आहे ते मिथुन आहे। त्यामुळे त्यांनी बुध या ग्रहाची रत्न जे आहे पाचू किंवा त्याला आपण पन्ना असं म्हणतो ते रत्न धारण करायचं आणि त्याच्यासोबत जर त्यांनी नीलम धारण केला तर पाचू आणि नीलम धारण केल्यानंतर घरातले कलह कमी होतील। शिवाय यांच्या घरामध्ये यांनी पारद श्रीयंत्राची स्थापना केली आणि पारद शिवलिंगाची स्थापना केली तरी
बराचसा ह्यांच्या घरातलं वातावरण चांगलं राहील आणि एकमेकांमधले वैचारिक देवाणघेवाण ही चांगल्या प्रकारे वाढून दोघांमध्ये सामंजस्य राहील. ओके. पुढचा जो मेल आहे तो गोव्यावरनं विचारतायत राजहंस देसाई यांचा मेल आलाय आणि त्यांनी असं म्हटलंय की खूप नैराश्य येतं, मला आयुष्यामध्ये खूप नैराश्य येऊन गेलं असं वाटतंय आणि एखादं कार्य पूर्णत्वास जात नाही माझं, एखादी गोष्ट हातात घेतली तर ती पूर्ण होत नाही, तर त्याच्यासाठी कुठचं रत्न मी वापरू शकतो का? एक महत्त्वाची यांची मेष रास आहे आणि काय असतं की मेष राशी स्वामी मंगळ आहे, त्यांचा तापट स्वभाव असतो, डिसिजन एकदम अति घाईमध्ये घेतले जातात, त्यामुळं कोणत्याही कामामध्ये अडचणी येतात. त्याचं कारण काय की ते निर्णय चुकलेले असतात आणि सतत असं जेव्हा निर्णय चुकतात आणि त्याच्यातलं आउटपुट मिळत नाही तेव्हा साहजिकच नैराश्य तर येणारच. पण यांच्या भाग्यस्थानचा स्वामी शनी आहे आणि तो पंचमात बसलेला आहे. आता त्याची रत्न आणि त्याच्यासोबत हिरा जर वापरला किंवा धारण केला तर निश्चित ह्यांचे नैराश्य कमी होईल, उत्साह वाढेल आणि यांना नोकरी किंवा जे काही त्यांना पुढे जे क्षेत्र निवडायचं त्याच्यामध्ये यश मिळेल. ओके. पुढचा जो मेल आहे तो पुण्यावरनं आहे. अपूर्वा नेमाने म्हणतात की माझं लग्न झालं आणि तेव्हापासून मला अजिबात एकदाही असं वाटलं नाही की मी सुखी आहे, तर त्याच्यासाठी मी काय करू, आणि त्यांची कुंडली आहे. महत्त्वाचं अपूर्व ची कुंडली पाहण्याआधी एक सांगतो मी की असे प्रश्न जेव्हा येतात ना तेव्हा मला वाटतं की पालकांनी जेव्हा विवाह जमवत असतात तेव्हा मॅच मेकिंग ज्याला म्हणतो गुणमिलन हे पाहणं फार गरजेचं असतं आणि गुणमिलनमध्ये 36 पैकी 18 गुण मिळाले की आपण विवाहासाठी योग्य असं समजतो. पण बरेचदा असं काय असतं की 36 पैकी 18 मिळाले आणि 36 पैकी 36 जरी मिळाले तरी त्यांची कुंडली पण पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं की त्यांच्या कुंडलीमध्ये जन्मकुंडलीमध्ये ग्रहमानाची कसे बसलेले आहेत आणि त्यानुसार त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काय सुख मिळू शकतं. मुळात ह्यांच्या कुटुंब स्थानामध्येच म्हणजे चतुर्थ स्थानामध्येच मंगळ शुक्राची युती आहे अपूर्वा यांच्या आणि त्यांची रास वृषभ आहे. वृषभ राशीचे ज्या व्यक्ती असतात त्यांना संसारामध्ये गोडी असते, लोकांसाठी झटण्याची त्यांची वृत्ती असते, लोकांसाठी ते करत असतात किंवा लोकांसाठी जगत असतात. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी किंवा दुसऱ्यांसाठी जास्त करतो एखादी, पण आपल्याला कुठेतरी मनामध्ये असं वाटत असतं की त्यांना पण आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपल्याला वाटतं की मग तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं किंवा मनाचं नैराश्य येतं. तर तसंच ह्यांना पण होतं कारण त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांची मेषरास आहे, त्याच्यामुळं त्यांना ह्या सांसारिक याच्यामध्ये किंवा कौटुंबिक जे प्रश्न असतात छोटे मोठे त्याच्याकडे त्यांना लक्ष द्यावं वाटत नाही किंवा ते देत नाहीत आणि ह्यांना वाटतं की मी उपवास जरी केला तर मला मिस्टरांनी विचारलं पाहिजे की तू जेवलीस का नाही, तू काय खाल्लं, तू फळ तरी खाल्ले का नाही. ते असे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे मग हे नैराश्य वाढतं आणि त्या माणसाचा स्वभाव जर तसा नसेल समजून घेण्यासारखा तर मग ते त्रास होतो. तर निश्चितच ह्यांनी कौटुंबिक सुख मिळण्यासाठी मला वाटतं सप्तमाचा स्वामी मंगळ आहे यांच्या आणि मंगळ चतुर्थात बसला त्यामुळे पौळारत्न धारण करावे आणि त्यासोबत एक मोती पण धारण केला तर निश्चितच यांना कौटुंबिक सुख चांगलं मिळेल. ओके. आपल्याला पुढचा जो प्रश्न आलाय, मेल आलाय, तो ठाण्यावरनं आलाय, नंदकुमार शिराळी यांचा. ते म्हणतात की मी अनेक वर्ष झाली प्रयत्न करतोय पण मला व्यवसायात अपेक्षित असं यश मिळत नाही, तर मी काय करू? ही कुंडली आहे त्यांची. महत्त्वाची गोष्ट यांची वृश्चिक रास आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे वृश्चिक राशीला शनीची 7.5 सुरू आहे आणि यांचा चंद्र आणि राहू एकत्र बसलेले आहेत. भावनिकता जास्त आहे, प्रॅक्टिकलपणा कमी असतो यांच्यामध्ये, मेहनत घेतात भरपूर. हे पण कसं असतं की कोणताही व्यवहार जेव्हा मनानं केला जातो तेव्हा दुसऱ्याचा फायदा होतो आणि बुद्धीनं केला जातो तेव्हा स्वतःचा फायदा होत असतो. आणि ह्यांचा बुध व्ययामध्ये आहे, सूर्य मंगळ सोबत आहेत त्याच्या आणि शुक्र लाभस्थानात आहे. पण कर्मस्थानाचा स्वामी सूर्य पण व्ययात आहे आणि बुध पण व्ययात आहे, त्याच्यामुळे ह्यांना व्यवसायामध्ये यश येत नाही. तर ह्यांनी मला वाटतं जॉब केलेला कधीही पण चांगला व्यवसायापेक्षा आणि ह्यांना खाद्यपदार्थाशी संबंधित, हॉटेलशी संबंधित किंवा आपण ज्याला काय म्हणतो की सौंदर्याशी संबंधित हे व्यवसाय करू शकतात, त्याच्यामध्ये त्यांना चांगलं यश पण मिळेल. आणि त्यासोबत जर त्यांनी मोती आणि पुष्कराज धारण केला तर निश्चितच त्यांची काय म्हणतो आपण की डिसिजन पॉवर चांगली होईल आणि प्रॅक्टिकल पण होतील. ओके. पुढचा जो मेल आलाय तो बोरिवलीवरनं आलाय. सुनीता गाडगे विचारतात त्यांच्या मुलाबद्दल. त्यांच्या मुलाचं नाव आहे अमित घाटगे आणि सुनीता असं म्हणतात की त्याला कशातच इंटरेस्ट येत नाही, ना अभ्यासात येत, ना खेळात येत, ना आणखी कुठच्याही गोष्टीमध्ये येत, तर काय करू मी आणि त्याचा असा इंटरेस्ट कुठच्या तरी गोष्टींमध्ये वाढावा, त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं? तर सुनीताताईंनी त्यांच्या मुलाची अमितची ही पत्रिका पाठवली आहे. तर हा अमित जो आहे त्याची मेषरास आहे, त्याच्या कर्मस्थानामध्ये केतू गुरुच्या घरामध्ये बसलेला आहे आणि लाभस्थानामध्ये मंगळ शनीच्या घरामध्ये मकर राशीमध्ये आहे. पंचमाचा स्वामी त्याचा चंद्र आहे, तो चंद्र जो आहे तो धनस्थानामध्ये आहे. अशा वेळेस होतं काय
की सूर्य बुध शुक्र जे आहेत ते त्यांचे भाग्यस्थानात आहेत आणि गुरु आणि राहू हे जे आहेत त्यांच्या कुटुंब स्थानामध्ये बसतात. त्यामुळे ह्यांचा उत्साह जो असतो ना, म्हणजे त्यांना आयतं मुळात म्हणजे ह्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या असतात. त्यामुळे ह्यांना काही करण्याची इच्छाच राहत नाही. सगळ्या गोष्टी आयत्या असतात. म्हणजे थोडक्यात तर लाडानं वाया जाणं ज्याला म्हणतो ना आपण, त्यातला हा प्रकार असतो. ह्यांना नाही हा शब्द ऐकायची सवयच नसते. आणि जेव्हा मग ते आता वयात येतात आणि त्यानंतर मग आईवडील त्यांना सांगतात की बा तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं नाही, मग त्याला ते वाटतं की हे आता आपल्याला सांगतात मग आपण नाही करायचं. मग ते विरोध किंवा दुसऱ्याच ऐकतात. ह्या अशा मुलांना समुपदेशन करणं फार गरजेचं असतं. तर चांगल्या जाणकार ज्योतिषाचं समुपदेशन घ्या. शिवाय त्याचा उत्साह वाढण्यासाठी त्याला पुष्कराज आणि माणिक हे रत्न धारण करायला द्या. निश्चितच त्याचं उत्साह पण वाढेल, एकाग्रता पण वाढेल, त्याच्या ध्येय म्हणतो ना आपण, ते ध्येय ठरेल की ते कोणत्या दिशेनं जायचं आहे त्याला, आणि त्यानुसार तो प्रयत्न पण करेल. नक्की सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात. आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या त्यांनी तुम्हाला मेल केलेत त्या सगळ्या मेल्सला उत्तरं दिली. खरं तर खूप सारे मेल्स राहिलेले आहेत, पण वेळ खुणावतीये, थांबावं लागणार आहे. पुढच्या रविवारी आपण या सगळ्या मेल्सला नक्कीच उत्तरं देणार आहोत. पण तुम्ही या कार्यक्रमात आलात, आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिली आज हिऱ्या या रत्नाबद्दल. त्यासाठी आपले खूप खूप आभार. चला तर मग भाग्यविजयी आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.